हॅलो. हाय. हॅलो पवन. हाय. पवन सॉरी. आणि ओके. आणि आजच्या साहित्य संपदेमध्ये तुझा विषय कोणता आहे? कवितेसोबतचा माझा प्रवास. करूया सुरुवात? हो मॅम. 6वी पासून ते 10वी पर्यंत मी माझ्या मावशीकडे बीडला राहत होतो. तिला गाणी ऐकायची फार आवड होती आणि तिच्यामुळेच मलाही गाणी ऐकायची आवड लागली. पण एकदा अज्ञात कवीची प्रेम कविता FM रेडिओवर प्रसारित होत असताना त्या कवितेचे काही शब्द कानावर पडले आणि ती कविता इतकी सुंदर होती की ती माझ्या मनात घर करून गेली. तेव्हा मनाला वाटलं की आपण ही कविता तयार करावी. पण मला तेव्हा र ला र आणि ल ला ल जोडलं म्हणजेच कविता तयार होते असं वाटायचं. त्याच अनुषंगाने मी 10वीला असताना कविता लिहिण्याचा प्रयत्न केला. तेव्हा माझ्या लेखणीतून बैलपोळा ही कविता साकारली. पण त्या कवितेची शब्दरचना व्यवस्थित नसावी म्हणूनच ती कदाचित फारशी कोणाला आवडली नव्हती. परंतु हा माझा पहिलाच प्रयत्न होता आणि व त्या पहिल्याच कवितेला वाईट म्हणून माझ्या आत्मविश्वासाला कुठे तडा जाऊ नये म्हणून कदाचित आमच्या वर्ग शिक्षिका वाकडे मॅडम यांनी त्या कवितेला जास्तीत जास्त प्रोत्साहन दिलं होतं. त्याचबरोबर त्यांनी मला दुसऱ्यांच्या कविता, काव्यसंग्रह, कादंबऱ्या आणि वर्तमानपत्रातून छापून येणाऱ्या कविता वाचायला सांगितल्या. पण 10वीचे पेपर तोंडावर आले असताना अवांतर वाचन कसं वाढवावं म्हणून पुन्हा 10वीच्या अभ्यासक्रमाला लागलो. त्यामुळे काही काळासाठी का होईना पण कवितेपासून दुरावलो. नंतर कविता माझ्यावर रुसली असावी कदाचित, कारण ती मला नंतर भरपूर दिवस भेटलीच नाही. 11वीला मी देवगिरी महाविद्यालयात प्रवेश घेतला. मनात एक खलबल सुरू होती की एवढ्या मोठ्या महाविद्यालयात आपण टिकूत का? इथे आपली ओळख तर निर्माण करायची, पण ती कशी करावी? माझ्या सुदैवाने मला राम नावाचा एक मित्र मिळाला. तोही कवीच होता. पण काही महिन्यातच त्याच्या वडिलांना देवआज्ञा झाली आणि घरची परिस्थिती बिकट असल्यामुळं त्याला गावाकडे जावं लागलं. पण इकडे माझ्या मनातून रामच्या वडिलांचा विचार जाईना. त्या गोष्टींचा मी जर जास्तच विचार करू लागलो आणि या दुःखी विचारातूनच माझ्या कवितेनं पुन्हा जन्म घेतला आणि माझ्या लेखणीतून बाप कवितेने आकार घेतला. या कवितेत मी रामचं दुःख मांडण्याचा प्रयत्न केला होता. कवी वाल्मिकीचे शब्द खरे ठरले की श्लोकः शोकत्वम आगतः, शोकातूनच शोक जन्माला येतो. बघायला गेलं तर ही माझी पहिलीच रचना म्हणता येईल. या कवितेला मला छान प्रतिसाद मिळाला आणि त्याचबरोबर देवगिरी महाविद्यालयाचे व्यासपीठही. आणि खऱ्या अर्थानं माझ्या कवितेसोबतच्या प्रवासाला इथूनच सुरुवात झाली. फर्स्ट, माझी आजी खूप छान भारुडं, गवळणी आणि अभंग गाते. पण मला तिच्या काही गवळणीचा अर्थ लागत नव्हता. एकदा मी विचारलंच तिला की या गवळणीतून अर्थ तरी काय निघतो बरं? तेव्हा ती मला हसून उत्तर दिलं की अरे, गवळण समजून घेण्यासाठी राधा व्हावं लागतं म्हणे. ती अशीच कोणालाही नाही उमजत लवकर. आजीचे हे शब्द ऐकून पुन्हा विचारांती पडलो की आता राधा कसं व्हायचं? मग एकच नाद लागला कवितेला शोधण्याचा. पण प्रत्येक वेळेस हुलकावणी, पांढऱ्या शुभ्र गारा दिसाव्यात आणि हातात येईपर्यंत त्याचं पाणी व्हावं, असंच काहीसं माझ्या कवितेच्या बाबतीतही झालं. 12वीचे पेपर संपताच जणू काय डोंगर कोसळावा अशीच गत झाली. कोविड-19मुळे सगळी महाविद्यालय, शाळा सगळं काही बंद झालं आणि व्यासपीठालाही कुलूप लागली. नंतर घरात बसून बसून विचारांनाही गंज लागणं सुरू झालं. चित्रपट बघण्यात छंद लागला आणि त्यामुळे बरेच दिवस लिखाण बंद पडलं. नंतर लक्षात आलं की आपण जे करतोय त्यामुळे आपल्या काव्य लिखाणाला कुठेतरी आळा बसायला, म्हणून ही चूक सुधारून पुन्हा लिखाण सुरू केलं. प्रेम कविता, बालकविता याबरोबरच मला समाजात होणाऱ्या स्त्रियांवरचे अत्याचार दिसू लागले. तेव्हा वाटलं की आपल्या कवितेतून स्त्रीवादी कविता हे उद्भवल्या पाहिजेत, जेणेकरून या समाजात आपले कर्तव्य म्हणून आपण थोडी तरी प्रबोधन करू शकू. तेव्हा मी स्त्रियांचं मनोगत मांडण्याचा प्रयत्न केला आणि या कवितांनी मला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. मी लिहिलेली एक माझी कविता मी तुम्हाला वाचून दाखवतो. देश चाललाय प्रगतीपथावर, मी मात्र मागेच राहील. देश चाललाय प्रगतीपथावर, मी मात्र मागेच राहील. देश चाललाय प्रगतीपथावर, मी मात्र मागेच राहिले. घुसमट जीवाची सांगू तरी कुणाला, म्हणून मी जरा गप्पच राहील. पण गप्प तरी कधीपर्यंत बसू? पण गप्प तरी कधीपर्यंत बसू? सहनशक्ती माझी पार टोकाला गेली. पण गप्प तरी कधीपर्यंत बसू? सहनशक्ती माझी पार टोकाला गेली. नजरा चुकून बाहेर पडू तरी किती दिवस? नजरा चुकून बाहेर पडू तरी किती दिवस? म्हणून मी आज इथे बोलायला आले. घुसमट होते जीवाची, घुसमट होती जीवाची. शौचास बाहेर जाताना
लाज वाटते व जीवाला आता काट्याकुट्यात धरताना. रडत होते आईजवळ मी सांगत होते सगळं तिला. एक शौचालय बांधा म्हणून विनवणे केलं बाबाला. मुलींच्या सुरक्षेच्या दिंडोरात हल्ली सारं जगच पिटवत आहे. पण एक शौचालय बांधून त्यांच्या अस्मितेसाठी कोणी लढत नाही. लोकांच्या त्या नजरा पाहतात मला आणि माझ्या हातातल्या डब्याला जणू त्या तीक्ष्ण नजराच करतात वार माझ्या शरीराला. स्त्रियांचे युग आहे. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे युग आहे ना. पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करण्याचे युग आहे. मग माझ्यासारखीच्यात नशिबी का बरं उलटे वारे व्हावे. देश चालला प्रगतीपथावर मी मात्र मागेच राहिले. लागलेच सगळे प्रश्न मिटायला, पण माझा प्रश्न अजूनही कागदावरच आहे. क्या बात है. असं होईल. या कवितांनी मला एक वेगळीच ओळख निर्माण करून दिली. या प्रवासात मला आमच्या मराठी विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर समिधा जाधव मॅडम आणि इतर सर्व मराठी विभागातील प्राध्यापक यांची सर्वांची मोलाची साथ मिळाली. त्यांनी मला कविता तयार कशी करावी, त्यातली शब्दरचना कशी असावी आणि ती प्रेक्षकांसमोर सादर कशी करावी यासाठी वेळोवेळी मार्गदर्शन केलं. तेव्हापासून ते आतापर्यंत माझ्या वाटेत आलेल्या प्रत्येक काट्यांना सावरून त्यांनी त्या वाटेत फुलांची उधळण करून माझा मार्ग सोपा केला. त्याचबरोबर आमच्या संस्कृत विभागाच्या विभाग प्रमुख डॉक्टर कोनाडे मॅडम यांचंही एक मोलाचं मार्गदर्शन मिळालं. त्यांनी मला यूट्यूबवर माझं चॅनल उघडायला सांगितलं आणि त्यावर माझ्या कविता अपलोड करायला सांगितल्या. आणि खरं म्हणजे त्यांचं हे मार्गदर्शन मला मोलाचं ठरलं. माझ्या क्रेझी थिंग्स या कवितेच्या चॅनलला चांगले व्ह्यूज मिळू लागले. माझ्या कविता लोकांपर्यंत पोहोचू लागल्या. आणि या चॅनलचं विशेष म्हणजे या चॅनलचं नाव ठरवण्यापासून ते सांगली आत्ता 3 जानेवारी 2022ला नाशिकच्या बिटको महाविद्यालयात झालेल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धा या स्पर्धेत मला प्रथम क्रमांक मिळाला. आणि मुख्य म्हणजे हा प्रथम क्रमांक माझी पहिली रचना बाप या कवितेला मिळाला. पहिल्या दिवशी थरथरणारा विद्यार्थी आज मुक्तपणे आपले विचार मांडतोय, बेधडक व्यासपीठावर जाऊन बोलतोय, याचं सगळं श्रेय माझ्या प्राध्यापकांना जातं. आम्हा घरी धन शब्दांचीच रत्नी, शब्दांचीच शस्त्रे यत्न करू असं म्हणणाऱ्या संत तुकोबापासून ते आतापर्यंतच्या सर्व कवींनी लेखकांनी शब्दांवर आपले प्रभुत्व राखत आपली मराठी भाषा समृद्ध केली आहे. अशा सर्व कवी आणि लेखकांना आदर्श ठेवून माझ्या कवितेसोबतचा प्रवास हा अखंड ठेवी. क्या बात है. सारं गाव झोपेत असायचा तेव्हा माझा बाप सकाळी चुलीजवळ शेकत बसायचा. आणि त्या चुलीवरचं पाणी कोमट होताच त्याला अंगावर घेऊन मोकळा व्हायचा. ज्यावेळेस कोंबडा बाग द्यायचा त्यावेळेस तो वखर काढून वावराकडे निघायचा. आणि जेव्हा गावात किलबिल चालू व्हायची ना तेव्हा माझा बाप सर्जराजासोबत वखर हाणायचा. माझी मायही कपाळावर गोलकुंकवाचा मळवट भरून भाकरी बांधून वावराकडे निघायची. आणि किती जरी उशीर झाला ना तरी सूर्य डोक्यावर येण्याआधी माझ्या बापाची नेहरी मात्र व्हायची. सुखासमाधानाचा होता माझ्या मायबापाचा हा संसार. पण कोणा चिटकीची दृष्ट लागली ज्याने यांच्या सोन्याच्या संसाराला केलं भरमसाठ. माझा बाप ज्यांना मायबाप मानत होता ते धरती आणि आभाळ हे दोघांनी त्याच्याकडे पाठ फिरवली. कधी ओला तर कधी कोरडा दुष्काळ देऊन त्याच्या डोक्यावरची पगडी मात्र विकायला लावली. काय तो वाईट दिवस देवाला मान्य झाला आणि आमच्या दुर्दैवानं तो दिवस उजाडला. सकाळी सकाळी झोपेतून उठताच आईच्या हंबड येण्याचा आवाज ऐकला. त्या दिवशी तो दिवस रोजच्या सारखा वाटत नव्हता. कारण कोंबड्यानं बाग दिली तरी माझा बाप त्या दिवशी झोपेतच होता. चुलीवरच्या पाण्याला उकळी फुटली होती पण माझा बाप त्या दिवशी पारुसाच होता. मालकाची कधीही वाट न पाहणारे सर्जराजा आज त्याच्या मालकाची वाट पाहत होते. मालकास शेताकडे काही ना म्हणून जोरजोरात हंबरत होते. सौभाग्याचं लेणं म्हणून कधीही न पुसणारा माझ्या मायेचा मळवट आज तिच्या अश्रूंसोबत तिच्या गालावरून वाहत होता. हातातली एक बांगडी कधी फुटून देणाऱ्याच्या बांगड्या आज घरभर फुटून पसरलेल्या होत्या. माईच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचे आज घरभर पसरले होते.
मायेच्या गळ्यातल्या मंगळसूत्राचे आज घरभर पसरले होते काळे मोती. मात्र ती नेहमी चुलीत जळणारी लाकडं आज माझ्या बापाला जाळत होती. मात्र नेहमी चुलीत जळणारी लाकडं आज माझ्या बापाला जाळत होती. दुसरी कविता. अजून एक कविता मी वाचून दाखवतो, जिचं नाव आहे स्त्रीभ्रूणहत्येचा खोटा खेळ. कधी लिहिली आहे साधारण आठवतीये? 11वीला असताना. सांग. 11वीला असताना. यात एका मुलाचा आणि वडिलांचा संवाद आहे. त्या कवितेचं नाव आहे स्त्रीभ्रूणहत्येचा खोटा खेळ. तो मुलगा म्हणतो त्याच्या बाबाला, बाबा आम्ही स्त्रीभ्रूणहत्येचा खोटा खेळ खेळू का? बाबा आम्ही स्त्रीभ्रूणहत्येचा खोटा खेळ खेळू का? त्या खेळण्यातल्या बाहुलीला खोटं खोटं मारू का? जन्म ज्या बाहुलीने घेतला तिला कचऱ्यामध्ये फेकू का? जन्म त्या बाहुलीने घेतला तिला कचऱ्यामध्ये फेकू का? इवलंसं तोंड तिचं त्या कुत्र्यापुढे आपटू का? लागली चालायला बाहुलीची पाय तिचा मोडू का? लागली चालायला बाहुलीची पाय तिचा मोडू का? नेहमीसाठी बाबा तिला चुलीपाशी बांधू का? लागली पळायला बाहुलीची मागे तिला ओढू का? लागली पळायला बाहुलीची मागे तिला ओढू का? बाबा आम्ही स्त्रीभ्रूणहत्येचा खोटा खोटा खेळ खेळू का? शिक्षण घेणाऱ्या बाहुलीचं थोडंसं शिक्षण बंद करू का? शिक्षण घेणाऱ्या बाहुलीचं शिक्षण बंद करू का? बाबा त्या बाहुलीला फक्त चूलमूल शिकू का? खोटं खोटं बाबा आम्ही बाहुलीला छेडू का? खोटं खोटं बाबा आम्ही बाहुलीला छेडू का? डोक्यावरचा पदर तिचा खोटा खोटा फाडू का? बाबा त्या द्रौपदीचं केलं चिरहरण तसं आम्ही या बाहुलीचं करू का? बाबा त्या द्रौपदीचं केलं चिरहरण तसं आम्हीही या बाहुलीचं करू का? खोटं खोटं बाबा आम्ही मोठ्या लोकांचेच आदर्श घेऊ का? हे सगळं न करता बाबा एक करू का? हे सगळं काहीही न करता बाबा मी एक करू का? शिकून सवरून त्या बाहुलीला आदर्श स्त्री बनवू का? नेहमीसाठीच बाबा आम्ही आदर तिचा करू का? नेहमीसाठीच बाबा आम्ही आदर तिचा करू का? जिजा अहिल्या लक्ष्मीबाई प्रमाणे प्रत्येक स्त्रीला पुजू का? जिजा अहिल्या लक्ष्मीबाई प्रमाणे प्रत्येक स्त्रीला पुजू का? वा, मस्त.